स्वामी भक्तांनो, स्वामींवर जर तुम्हाला मनापासून विश्वास असेल, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, कधी असं वाटतंय का की आयुष्याने सगळं काही हिरावून घेतलंय? मनाच्या कोपऱ्यात कितीतरी प्रश्न, पण उत्तर देण्यासाठी कोणीच नाही. रात्री झोप येते पण मन झोपत नाही. अंगावर चादर असते पण आत्म्यावरचं थंड वादळ थांबत नाही. आणि अशा थकलेल्या क्षणी आपण हळू आवाजात म्हणतो, स्वामी आता हात धरा ना, तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे माझा? बहुतेकांच्या आयुष्यात असा एक क्षण नक्की येतो जिथं माणूस तुटत नाही पण पूर्णपणे ढासळतो. मन रिकामं होतं, घरात ताण, शरीर थकलं आणि आत्मा थोडा रडकावतो. पण त्या क्षणी हा आवाज हृदयातून उठतो, स्वामी समर्थ महाराज की जय. हा उच्चार फक्त शब्द नसतो, हा एक धागा असतो जो आपल्याला पुन्हा आयुष्याची जोडायला लागतो. आपण देवाकडे काही मागत नाही, आपण फक्त एवढंच म्हणतो, स्वामी माझ्या डोक्यावरून हळूवार हात फिरवा. एवढंच पुरेसं आहे. कारण आपल्याला माहिती आहे, स्वामी काही चमत्कार दाखवायला नाही आहेत, ते फक्त मनातील अंधार दूर करायला येतात. तुमच्यासारखे अनेक भक्त आज हाच व्हिडिओ ऐकताना मनातल्या मनात काहीतरी दाबून ठेवून बसले आहेत. कुणाला संसाराने थकवलंय, कुणाला अपयशाने लाजवलंय, कुणाला मुलांनी शब्द दिलेत, कुणी नाती गमावलेत. पण हे बघा, तुम्ही हे ऐकताय म्हणजे तुमच्या आत आशेचा एक दीप अजूनही तेवत आहे. स्वामींची कृपा अजूनही तुमच्या नशिबावर लिहिली आहे. जीवन म्हणजे फक्त श्वास घेणं नाही, जीवन म्हणजे विश्वास ठेवणं आहे. विश्वास कोणावर ठेवायचा? देवावर नाही, फक्त स्वतःवर. कारण कारण स्वामींची खरी शिकवण ही आहे, स्वतःचा अपमान करू नकोस. तू अंधार नाहीस, तू अंधारात हरवलेला प्रकाश आहेस. तुम्ही तुटलेले नाही, फक्त थकलाय. तुम्ही हरवलेले नाहीत, फक्त थोडे वेळेसाठी थांबलात. तुमच्या वाटेला संघर्ष आलाय म्हणजे तुम्हाला मोडण्यासाठी नाही, तुम्हाला घडवण्यासाठी. स्वामी समर्थ कधी सोडून जात नाहीत, पण परीक्षा घेतात. कारण जी आत्मा जखमी झाली आहे ती शक्तिमान होण्यासाठी या वेदना आवश्यक आहेत. आजपासून आपण एक प्रवास सुरू करूया. हा प्रवास भक्तीचा नाही, कथा कहाणीचा नाही. हा प्रवास आहे मनातून तणाव काढण्याचा, हृदयातून भीती झटकण्याचा, आत्म्याला पुन्हा जिवंत करण्याचा. आणि या प्रवासात तुमच्यासोबत फक्त शब्द नसतील, स्वामींचा अदृश्य हात असेल. मनाला एकदा शांत करून स्वतःला विचारून बघा, मी कोण आहे? उत्तर मिळेल, मी स्वामींचं लेकरू आहे आणि माझ्या कपाळावर त्यांचा हात आहे. मग भीती कशाची आहे तुम्हाला? मग आपण एवढं का घाबरतो? कारण आपल्याला वाटतं आपण एकटे आहोत. पण स्वामींचं नाव घेतलं की पहिला चमत्कार बाहेर होत नाही, तो आत होतो. मनाचं धावपळणारं घड्याळ थोडं थांबतं, श्वास खोल जातो, डोळ्यातलं ओलसर आकाश हलकं होतं आणि मन सांगतं जगायचं अजून बाकी आहे, विश्वास ठेवायचा अजून बाकी आहे. जीवनात कितीही वादळ आली तरी देव कधीच म्हणत नाही तू कमजोर आहेस. तो म्हणतो तू खास आहेस, म्हणून तुला हे वादळ सहन करण्याची क्षमता दिली आहे. स्वामी समर्थांनी हेच सांगितलंय, कर्म कर, घाबरू नकोस, मी पाठीशी आहे. या एका वाक्यात किती मोठी हमी आहे बघा. मी पाठीशी आहे. पण आपणच काय करतो? स्वतःला कमी समजत राहतो, इतरांच्या शब्दांनी स्वतःचं मूल्य ठरवतो आणि मग मनावरचं ओझं दुप्पट होतं. थकतो, रडतो, पण बोलत नाही. कारण आपण सगळं समजतो पण स्वतःकडे समजून घेणारा नजरेने बघत नाही. तुम्हाला माहिती आहे का, सर्वात मोठं मंदिर कुठं आहे? भोसलेवाडीत नाही, अक्कलकोट नाही, त्या महानगरातले मठ नाही. सर्वात मोठं मंदिर आहे तुमचं मन. जर ते मन तुटलं तर संपूर्ण जग रिकामं होतं. पण जर ते मन स्वामींच्या नामाने उजळलं तर चिखलात सुद्धा कमळ फुलतं. म्हणूनच मनात विश्वासाचा दरवाजा उघडणं गरजेचं आहे. बांध न मोडता बांध मजबूत करणं गरजेचं आहे. मग सुरुवात करूया. श्वास खोल घ्या, हळूच डोळे मिटा. स्वतःला एवढं विचारा, मी कोणाच्या भरोशावर श्वास घेतो? माझ्या शक्तीवर, माझ्या पैशावर, की कोणाच्या अदृश्य शक्तीवर जी मला दररोज झोपेतून उठवते, आकाशाखाली चालायला लावते आणि प्रत्येक संकट नवीन धडा देते? तेच स्वामी, जे दिसत नाहीत पण जाणवतात, जे बोलत नाहीत पण उत्तर देतात, जे शरीरात नाही पण प्रत्येक श्वासात आहेत. आता हळूच मनाला सांगूया, स्वामी मी आलोय, थकलोय, रडलोय, पण पळून नाही गेलो, मी उभा आहे. कारण तुम्ही माझ्या मागे उभे आहात. हे बोलतात ना, मग विश्वास ठेवा, तुमचं आयुष्य आता हळूहळू बदलायला लागलंय. कारण बदल बाहेरून नाही घडत, तो मनातून घडतो. लोक बदलत नाहीत, परिस्थिती ताबडतोब बदलत नाही, पण मन बदललं की जग बदलल्यासारखं वाटायला लागतं आणि तिथूनच खरी सुरुवात होते आतल्या बळाची. तुम्ही कितीही वयाचे असाल,
35, 50, 70, 80 स्वामींच्या दृष्टीने तुम्ही अजूनही लहान मुलं आहात. त्यांना तुमचं दुःख दिसतं, रडणं दिसतं. नुसतं दिसत नाही तर ते वाहूनही घेतात. पण स्वामींची कृपा मिळवण्यासाठी फक्त 2 गोष्टी आवश्यक आहेत, श्रद्धा आणि संयम. श्रद्धा म्हणजे जे दिसत नाही त्यावरही विश्वास, आणि संयम म्हणजे जे दिसत नाही तेही योग्य वेळी घडेल याची खात्री. लोक म्हणतात प्रार्थना केली पण उत्तर मिळालं नाही, पण स्वामी म्हणतात उत्तर मिळालं पण ते ओळखायलाच तू तयार नव्हतास. कधी उत्तर शांततेत असतं, कधी विलंबात असतं, तर कधी एखाद्या संकटाच्या रूपात सुद्धा असतं. कारण संकट म्हणजे शिक्षा नाही, ती तयार होण्याची प्रक्रिया असते. जर तुमचं मन आज जखमी आहे, तुटलं आहे, भीतीने भरलेलं आहे, तर रडणं थांबवू नका, दाबणं थांबवा. रडा, पण स्वामींच्या मांडीवर डोकं ठेवून रडा. कारण त्या आसवांसोबत ते तुमचं मनही साफ करतात. ते म्हणतात रिकामं कळ मी भरून देतो. म्हणून आज आपण स्वतःशी प्रामाणिक होऊया. हो, मी थकलोय. हो, माझ्याकडून चुका झाल्या. हो, माझ्या मनात भीती आहे. हो, तरीही मला जिवंत राहायचे, कारण माझा स्वामी आहे. हे बोलणं म्हणजे कमजोरी नाही, हे बोलणं म्हणजे धैर्य आहे. हे बोलणं म्हणजे जीवनाकडे परतणारा पहिला पाऊल आहे. आणि स्वामींच्या कृपावर्षात हा पहिला पाऊल सर्वात महत्त्वाचा असतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक असा क्षण येतो जेव्हा आपण शब्दांनी नाही तर शांततेनं देवाला हाक मारतो. आणि विश्वास ठेवा, त्या शांत प्रार्थना स्वामींना सर्वात जास्त आवडतात. कारण त्या प्रार्थनेत दिखाऊपणा नसतो, ढोंग नसतं, फक्त हृदयाची थरथर असते, ज्यात प्रामाणिकपणाचा सुवास असतो. स्वामी म्हणतात माझ्याकडे मागायला सोनं चांदी नको, मोठं आयुष्य नको, फक्त असं माग की मन शांत राहू दे. कारण ज्याचं मन शांत त्याचं आयुष्य स्तुतीचं चालतं. आणि पण ज्याचं मन अस्वस्थ त्याच्याकडे संसार असो वा पैसा, तो कधीच सुखी नसतो. तुम्ही एखाद्या मंदिरात गेले असाल, तिथे घंटा वाजते, आरती होते, पण खरा देव घंटानादात नसतो, तो तुमच्या त्या क्षणात असतो. जेव्हा तुम्ही डोळे मिटता आणि मनात एक शांत आवाज उठतो, सगळं ठीक होईल. हा आवाज काही तुमचा नाही, हा तुमच्या आतल्या स्वामींचा असतो. लोकांना वाटतं की देवाला पूजा, फुले, नारळ, निरांजन हवे असतात, पण स्वामी समर्थांनी सांगितलंय मला हे काही नाही पाहिजे, मला फक्त एक भक्ताचं निर्मळ मन पाहिजे. मन निर्मळ म्हणजे काय? जिथे कटुता नाही, मत्सर नाही, राग नाही, फक्त तू आहे स्वामी एवढं पुरेसं आहे. इतका विश्वास फक्त आपण ठेवायचा आहे. काही लोकांच्या मनात प्रश्न असेल, माझ्यावरच काय इतकी संकट येतात, मीच का एवढा थकलोय, स्वामी माझं ऐकत का नाहीत? उत्तर साधं आहे, कारण स्वामी आपल्याला शिक्षा देत नाहीत, ते आपल्याला तयार करतात. जसं सोनं आगीतून जातं तेव्हा ते अधिक झळाळतं, तसं आयुष्य हे माणूस संकटातून जातो तेव्हा तो मनानं परिपक्व होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संकट म्हणजे कायमचं सावट नाही, ते एक ढग आहे. आणि कोणत्याही ढगाचा स्थायी पत्ता नसतो. आज ज्याच्यावर दुःखाचं आच्छादन आहे, उद्या त्याचं मनात आनंदाचं आकाश उघडतं. शर्ती एकच, तू हार मानू नकोस. स्वामींच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे की ज्याने ते मनापासून घेतलं त्याच्या आयुष्याचा मार्ग आपोआप सुटत जातो. नामस्मरण म्हणजे फक्त जय जय रघुवीर समर्थ म्हणणं नाही. नामस्मरण म्हणजे अंधार असला तरी विश्वासाने ज्योत लावणं. नामस्मरण म्हणजे मनातील विखुरलेले तुकडे एकत्र करून देवावर ठेवणं. नामस्मरण म्हणजे मी पापी नाही, मी स्वामींचं लेकरू आहे हे मान्य करणं. आज तुम्ही जे काही सहन करत आहात ना, ते व्यर्थ नाही. जर आयुष्याने तुम्हाला जमिनीवर पाडलं असेल तर एकदा वर बघा, तुम्ही पुन्हा उठू शकता. जर लोकांनी सोडलं असेल तर आठवा, स्वामी अजूनही तुमच्या सोबत आहेत. जर मन थकलं असेल तर आठवा, काही काळ शांत राहणं म्हणजे पराभव नाही, ते पुढच्या लढाईसाठी तग धरणं आहे. आज या क्षणी एक छोटी प्रतिज्ञा करूया. स्वामी मी तुटलोय पण मोडणार नाही, मी पडलोय पण उठेन, माझं मन रडलंय पण आता ते तुमच्याकडे टेकवणार आहे. तुम्ही साथ दिली तर मी आयुष्य पुन्हा नव्यानं जगेन. ही प्रार्थना केलीत ना, मग विश्वास ठेवा तुम्ही एकटे नाही. हळूहळू वाहणाऱ्या वाऱ्यात, घुमणाऱ्या मंदिर घंटेत, शांत ध्यानात तुमच्या श्वासात एक अदृश्य हात उमटायला लागेल. आणि तो हात म्हणजे स्वामींचं कृपाछत्र आहे. स्वामी समर्थ हे केवळ देवताच नाहीत, ते एक अनुभव आहेत, एक आधार आहेत. जेव्हा सगळं कोसळतं तेव्हा त्यांची आठवणच आपल्याला सांभाळते. कारण कितीही माणसं असली तरी खरी साथ ही आत्म्याला आत्म्याचीच लागते. आणि ते काम फक्त स्वामी करू शकतात, कारण ते हृदयाचे डॉक्टर आहेत. हे हसवणाऱ्याच्या पाठीमागे लपलेला रडका शोधतात आणि थकलेल्या श्वासामागे असलेली आर्त किंकाळी ऐकतात. म्हणूनच ज्याला सगळे विसरतात त्याला स्वामी आठवतात. ज्याचं घर बंद झालंय त्याच्यासाठी मंदिर उघडतं. ज्याचं पायाखालचं जग सरकलंय त्याच्या पाठीवर हात ठेवला जातो. हाच अनुभव लाखो भक्तांचा आहे आणि आज तुमचाही असणार आहे. किती दिवस आपण स्वतःला लपवत जगतोय,
दुसऱ्यांसाठी हसतोय, घर चालवतोय, पण मनात मात्र कोलाहल चालू आहे. जणू एखादी बॅटरी जिथे चार्जिंग लागलेलं नाही, पण ती चालू आहे आणि प्रत्येक मिनिटाला संपत चाललेली आहे. ऊर्जा डोळ्यात उतरते, ओठांवर साचते, शरीर थकलेलं असतं ते जाणवतं, पण आत्मा थकलेला असतो हे सांगायला कोणीच नसतं. म्हणून आज इथे बसून डोळे मिटून स्वतःला सांगायचंय की स्वामी आहेत आणि म्हणून मी आहे. जगात सगळं गमावल्यावरही जर जय जय रघुवीर समर्थ उच्चारू शकतो, तर आपण काहीही हरवलेलो नाही. कारण प्रत्येक संकटावर फुंकल घालणारा जे एकही वाक्य असू शकतं, तर तेच हाच मंत्र आहे. कारण मंत्राचा अर्थ फक्त शब्द नाही, तर त्यामागची भावना आहे, श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेवर उभं राहिले संपूर्ण जग. आणि त्या श्रद्धेने जन्म घेतात चमत्कार. तुमच्या जीवनात जर अडचणी आल्या, रात्र रडत गेली, शरीर थकलं, अपमानाचे शब्द ऐकावे लागले, नात्यांनी ओळख नाकारली, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामींचा आशीर्वाद आपल्या भाग्यावर आहे. तो अदृश्य असतो, पण त्याचा स्पर्श स्पष्ट जाणवतो. एखादं संकट समोर आलं की मनातल्या मनात त्यांचं नाव आठवलं की जणू एक कवच अंगावर चढतं आणि त्या क्षणी आपल्या डोळ्यातला भयाचा थेंब सुद्धा लाजून मागे हटतो. जीवन हे साखळदंडासारखं आहे. एक प्रसंग दुसऱ्याशी जोडलेला असतो. काही क्षण वेदनांचे, काही आनंदाचे, काही अंधाराचे, काही प्रकाशाचे, पण साखळी तुटते तेव्हा जे संपूर्ण नक्कीच अपूर्ण राहतं आणि त्याला भक्ती पूर्ण करते. आणि म्हणून भक्ती म्हणजे भक्ताचा विश्वास आहे की माझा देव, माझे स्वामी माझं दुःख ओळखतील, न बोलता ऐकतील आणि न मागता देतील. तुम्ही जर आज जेव्हा हे ऐकताय किंवा वाचताय त्या क्षणी एक थेंब डोळ्यात येत असेल, तर समजा की तुमचं मन जागा आहे आणि जिथे मन जागा आहे तिथे स्वामींची ऊर्जा प्रवेश करते. तुम्ही थकलात हे मान्य आहे, पण तुम्ही मोडलेले नाही हे महत्वाचं आहे. आणि स्वामींच्या भक्ताने जर संकटापुढे हात टेकले, तर मग श्रद्धेचा अर्थच उरत नाही. त्यांना आवडतं की भक्त तुटला असो, पण डोकं झुकवताना तो म्हणावा की स्वामी माझा विश्वास अजूनही जिवंत आहे. तुमच्या आयुष्यात जर एखादी गोष्ट खूप वेळा अपयशी होत असेल, तर ती गोष्ट तुमच्यासाठी नसेल असं नाही. कदाचित ती गोष्ट तयार होत असेल, पण तुम्ही आतून तयार नसाल. म्हणूनच स्वामी तुम्हाला अजून थांबवत असतील. कारण जे तुमचं आहे ते मिळणारच आहे, पण योग्य वेळी, आणि जे नाही ते कधीच नसेल. हे समजणं हेच खरी शांती आहे. स्वामी म्हणतात की भक्ताचं दुःख हे त्याच्या कर्माने नाही, तर त्याच्या मनाने वाढतं. म्हणून जर मन शांत ठेवू शकलो, तर कोणतंही दुःख आपण नक्कीच पार करू शकतो. पण आज आपण बाहेरच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो, पण स्वतःच्या आतल्या आवाजाला दुर्लक्षित करतो. तो आवाज म्हणजे स्वामींचं चुकार नक्कीच लक्षण आहे. आणि जो त्याला ऐकतो तो आयुष्यात कोणतीही परिस्थिती जिंकत असतो. तुमचं मन जर आज त्रासात असेल, रडू येत असेल, डोळे मिटले तरी विचार थांबत नसतील, तर थांबा, फक्त थांबा आणि स्वामींचं नाव घेत पुढे बसा. डोळे मिटा, श्वास खोल घ्या आणि मनात फक्त एवढंच बोला, स्वामी आज काही बोलायचं नाही, फक्त माझ्या मनाला शांत कर. आणि विश्वास ठेवा, उत्तर लगेच येईल, शब्दात नाही पण भावनात, म्हणून वातावरण म्हणून. आणि हळूहळू तुमचं आतलं जग बदलू लागेल. एवढं लक्षात घ्या, माणूस थकतो तेव्हा त्याला कोणत्याही गोष्टीपेक्षा फक्त एक शब्द हवा असतो, मी आहे ना तुझ्यासोबत. हा शब्द कुणाकडून आला तर ते एक आधार वाटतो, पण तोच शब्द जर स्वामी समर्थांचं अस्तित्व मनातून जाणवलं की तो शब्द फक्त आधार नसतो, तो एक नवं जीवन बनतो. आपण आपल्या जगण्यात इतके गुंततो की हरवलेली शांतता आपल्यालाच परखी वाटते. आणि जेव्हा ही शांतता पुन्हा शोधावीशी वाटते, तेव्हा मन हळूच त्याचं नाव घेतं. हे नाव म्हणजे मंत्र नाही, ही एक पुकार आहे जी थेट त्यांच्या दरबारात पोहोचते. आपण सगळे एकमेकांसाठी असतो, पण प्रत्येकाला स्वतःसाठी कोणीतरी लागतं. आणि म्हणूनच स्वामी आपल्यातच असतात. आपण त्यांच्या अस्तित्वाला देवळात शोधतो, पण खरं तर ते आपल्यातच मनाच्या आतल्या खोलात कोपऱ्यात असतात. कधी आईच्या हातात, कधी आजोबांच्या आठवणीत, कधी लहानपणी शिकलेल्या नामात. तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे हरवतं ते गोष्ट असते, पण जे आत असतं ते अस्तित्व असतं. आणि स्वामींचं अस्तित्व हे हरवणारं नसतं. हे विसरणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याला फाटा देणं आहे. जीवन खूपदा उत्तर न देता प्रश्न विचारत राहतं आणि आपण तीच उत्तरं शोधण्यात इतके घडतो की आपल्याला प्रश्नाचं अस्तित्वच त्रासदायक वाटायला लागतं. पण स्वामी म्हणतात की प्रश्न हे उत्तराकडे नेणारे दरवाजे आहेत. ते बंद करून बसू नकोस, उघडून बघ, कदाचित उत्तर आतच वाट बघत असेल. मनात जेव्हा अंधार भरतो, तेव्हा तो बाहेर काढण्याचा मार्ग म्हणजे आपली श्रद्धा आहे. जेव्हा एखादं संकट आपल्या मानेवर चढून बसतं, तेव्हा त्याला उतार बनवण्याची शक्ती ही आपल्या आत्मविश्वासात असते. आणि हाच आत्मविश्वास जागा ठेवण्यासाठी आपण स्वामींचं नाव घेतो. कारण त्या नावात अशी शक्ती आहे जी अश्रूंना हळूच थांबवते आणि भीतीला वाट दाखवते.
आपण काही वेळा खूप मोठ्या अपेक्षा ठेवतो आणि जेव्हा त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा आपण स्वतःच्या किमतीवर शंका घ्यायला लागतो. पण स्वामींचा संदेश अगदी स्पष्ट आहे. तू तुझ्या कर्तृत्वाने मोठा आहेस, मी आहे तुझ्या पाठीशी, तू फक्त चालत राहा. ही वाक्य कुणाच्याकडून ऐकायला मिळाली ना तर ती अक्षरशः आत्म्याला नवीन बळ देतात. म्हणूनच स्वतःला कमी समजणं म्हणजे स्वामींच्या कृपेवर शंका घेणं आहे, आणि त्यांच्यावर शंका घेणं म्हणजे स्वतःचं आयुष्य अंधारात ढकलणं आहे. माणसाची थकवा शरीराचा नसतो, तो मनाचा असतो. कारण जेव्हा मन थकतं तेव्हा विचार दाबले जातात, भावना कोरड्या होतात आणि डोळे झोपले तरी स्वप्न सैरभैर होतात. म्हणूनच स्वामी म्हणतात, मन राख, शरीर आपोआप उठतं. म्हणजे जर तुमचं मन मजबूत असेल तर कोणतंही दुःख दीर्घकाळ टिकत नाही. पण हे मन मजबूत करणं हे एक साधन नाही, ती एक प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया तुम्ही सुरू केली आहे. कारण तुम्ही हे ऐकताय, तुम्ही थांबलेले नाही, तुम्ही शोध घेताय, तुम्ही उभे आहात आणि एवढं पुरेसं आहे. कारण तुमच्यात अजूनही बदलण्याची उर्मी आहे. कधी वाटतं की आपण दुसऱ्यांसाठी जगत राहिलो, स्वतःसाठी काहीच केलं नाही आणि आता वेळ निघून गेली आहे. पण ही भावना खोटी आहे. कारण वेळ निघत नाही, वेळ थांबते, वाट बघते की तू कधी स्वतःकडे परत बघशील. म्हणून जे काही दिवस गेले त्यावर शोक करू नका, पण जे येणार आहेत त्यांना उजळ करण्यासाठी आजपासून प्रयत्न सुरू करा. कारण स्वामींच्या कृपेत उशीर असतो, पण असफलता कधीच नसते. ज्या घराचं दार बंद झाले आहेत त्या घराच्या अंगणात श्वास घ्यायचा. जिथं शब्द संपलेत तिथं मौनात सामर्थ्य शोधायचं, आणि जिथे प्रेम कमी पडलंय तिथे स्वतःला मिठी मारायची. हेच नक्कीच आत्मज्ञान तुम्हाला झालं पाहिजे. आणि त्यांचं सर्वात सुंदर रूप म्हणजे स्वतःला पुन्हा एकदा नव्याने स्वीकारणं आहे. स्वामींच्या शिकवणीत हाच गाभा आहे. ते म्हणतात, भूतकाळ फक्त अनुभव आहे, पण भविष्यकाळ तू निर्माण करतोयस आणि मी त्यासाठीच आहे. तुला तुझं स्वतःचं भविष्य हे द्यायला आम्ही आलोय, असं स्वामी आपल्याला स्पष्टपणे म्हणत आहेत. तुमचं वय काही असो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थांचा आशीर्वाद कोणत्याही वयानं मर्यादित होत नाही आणि त्यांची कृपा कधीच उशीर करत नाही. जर आजवर तुम्ही फक्त दुसऱ्यांसाठी जगलात, त्यांच्या अपेक्षांसाठी स्वतःचं मन मारून टाकलं, तर आता वेळ आली आहे की स्वतःसाठी थोडा वेळ काढावा. कारण जे मन आता स्वतःच्या आत शांत होऊ शकतं ते जगाच्या कोलाहलातही टिकू शकतं. आणि स्वामींच्या दृष्टीत असं मन सर्वात पवित्र असतं. कधी वाटतं की एवढं सगळं करूनही का अजून समाधान मिळत नाही, का अजूनही मन बेचैन असतं? याचं उत्तर एका वाक्यात आहे, कारण आपण स्वतःशी प्रामाणिक नाही. आपण स्वतःच्या आतल्या आवाजाला दुर्लक्षित करत आलोय. आणि जेव्हा आपण आतल्या आवाजाकडे कान देतो तेव्हा तिथून एक शांत स्वर बाहेर येतो, स्वामी आता फक्त तुझाच आधार हवाय. आणि या एका वाक्यानं अनेकांच्या आयुष्याची दिशा बदललेली आहे. कारण जेव्हा मन थकलेलं असतं तेव्हा पुस्तकांचा उपयोग होत नाही, प्रवचन ऐकून समाधान होत नाही. पण जेव्हा त्या थकलेल्या मनाला कोणीतरी फक्त एवढं म्हणतं, मी आहे रे तुझ्यासोबत, तेव्हा ती थकवा पळून जातो. स्वामी समर्थांना काही द्यायचं असेल तर ते पैसा, नारळ, हार, फूल नको, तर ते स्वतःचं ओझं द्या, मनाचा ताण द्या, रात्रभराच्या वेदनांची तीव्रता द्या आणि म्हणावं, हे घ्या स्वामी, हे सगळं तुमचं आहे, आता मला रिकामं करा. आणि विश्वास ठेवा, त्या क्षणी तुमच्या अंगावरून एक अनामिक ओझं हलकं झाल्यासारखं वाटेल. कारण ते ओझं खरं तर बाहेरचं नव्हतं, ते आतून होतं आणि त्याच्या मुळाशी पोहोचताच काम फक्त स्वामी समर्थ करू शकतात. कधी कधी आपण स्वतःला दोष देत बसतो, वाटतं आपल्याकडून चूक झाली आहे, आपणच नालायक आहे, आपणच अपयशी आहे. पण स्वामींची शिकवण सांगते, तू जितक्या वेळा पडलास त्याहून अधिक वेळा उभा राहिलास, आणि हेच खरं यश आहे. कारण अपयश हे अंतिम नाही आणि यश हे चिरंतन नाही, पण प्रयत्न हे साधना आहे. आणि स्वामी समर्थ या साधनेच्या पाठीशी उभे असतात. म्हणूनच स्वतःला दोष देणं थांबवा आणि स्वतःला क्षमा करा. कारण जे मन स्वतःला क्षमा करतं तेच दुसऱ्यांना प्रेम देऊ शकतं. तुमचं जीवन आज एका वळणावर असेल जिथे मागे फक्त आठवणी आहेत आणि पुढे धुसर वाट आहे. अशा वेळी पाय थरथरतात, मन गोंधळतं. पण त्या अवस्थेत जर तुम्ही डोळे मिटून जय जय रघुवीर समर्थ म्हटलं तर स्वामी तुमच्या पाठीवर तो अदृश्य हात ठेवतात आणि तुम्हाला वाटतं की तू चाल फक्त, वाढ मी दाखवतो, अशी भावना येते. आणि त्या भावनेतूनच नवं बळ निर्माण होतं. स्वामी समर्थांच्या दर्शनाने आयुष्य बदलतं असं लोक म्हणतात, पण खरं दर्शन हे डोळ्यांनी नसतं, ते मनाने होतं. तेव्हा जिथे मन गोंधळलेलं आहे तिथे त्यांची आठवण ही एक रस्ता असते. जिथे मार्ग सापडत नाही तिथे स्वामींचे स्मरण हे वाट दाखवतं. आणि जिथे शब्द अपुरे पडतात तिथे त्यांचं मौनच आपलं उत्तर बनतं. तुम्ही जर आज अशा टप्प्यावर असाल जिथे तुम्हाला काही उमगत नाही की पुढे काय करावं, कोणाकडे जावं, कोण समजून घेईल, तर फक्त थांबा, स्वतःला घट्ट धरून ठेवा. कारण तुमचं आतलं जग जर आज तुटत असेल
तर समजा की आता पुन्हा तयार होण्याची वेळ आली आहे आणि त्या तयार होण्याच्या प्रवासात स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत आणि ही जाणीवच सगळ्यात मोठी ऊर्जा तुमची नक्कीच बनणार आहे. म्हणून स्वामी समर्थ हे नाव म्हणजे कोणत्याही व्याकुळ मनासाठी आधाराचा काठीसारखा असतो. म्हणून आयुष्यात किती पथ हरवले, किती नाती सुटली, किती आरंभ अपूर्ण राहिले, तरी या नावाच्या एका उच्चारात एवढी शक्ती असते की ती हृदयात नवा सूर्य उगवते. आपण आपण आयुष्यभर सगळ्यांना खुश ठेवत जगतो, पण स्वतःच्या मनाला मात्र रोज मागं ठेवत जातो आणि मग एक दिवस मन थकून बसतं. म्हणून आता गरज आहे की जरा थांबावं, जरा आत वळून बघावं आणि स्वतःला एकदा घट्ट मिठी मारावी. स्वतःकडे प्रेमानं बघणं हेही भक्तीचं एक रूप आहे आणि स्वामी समर्थांची शिकवण ही आहे की तू तुझ्यावर प्रेम करायला शिक, बाकी सगळं मी बघतो. तुम्हाला इथवर पोहोचवण्यासाठी देवाने अनेक गोष्टींची संयोजना केली आहे. किती प्रसंग, किती संकट, किती संधी, ही सगळी एक योजना होती आणि ती योजना अजून संपलेली नाही. जर तुम्ही अजून श्वास घेत आहात तर त्याचा अर्थ तुमचं कार्य अजून पूर्ण झालेलं नाही आणि म्हणूनच तुमचं अस्तित्व हे स्वामी समर्थांच्या कृपेमुळे जिवंत आहे. स्वामींना काही सांगितलं नाही तरी ते समजतात. आपण कधी एकांतात रडतो, कुणालाही न सांगता मनातली भीती दडवतो, पण त्यांच्या दृष्टीतून काही लपलेलं नसतं. ते आपली वेदना अनुभवतात आणि न बोलता ती हलके करतात. आपण एवढं फक्त म्हणायचं, स्वामी आज खूप त्रास होतोय, पण माझा विश्वास डळमळीत होणार नाही, कारण तुम्ही आहात. हे बोलल्यानंतर मनाच्या खोल गाभाऱ्यात जिथं फक्त काळोख असतो तिथे एक नाजूक प्रकाशाची रेख दिसायला लागते. तुम्ही जितकं स्वतःवर प्रेम करत जाल तितकं आयुष्य अधिक सुंदर होत जाईल. कारण स्वामी समर्थ सांगतात, माझी भक्ती ही तुझ्या मनशांतीत आहे. आणि म्हणूनच आजपासून स्वतःशी प्रामाणिक व्हा. स्वतःला दोष देणं थांबवा. जे झालं त्याला धडे द्या आणि त्यातून धडे घ्या. पण त्या वेदनेचं ओझं उरावर नका बाळगू, कारण ते ओझं सोडून दिल्यावरच हात जोडायला मोकळे होतात आणि जिथे हात जोडले जातात ना, तिथे कृपेचा वर्षाव अटळ असतो, हे मात्र निश्चित आहे. आजपर्यंत तुम्ही कितीही ताण सहन केला असेल, कितीही अनावधानं गालं नक्कीच झालं असेल, पण कितीही तरी मनाने मरावं वाटलं असेल, पण तरी आज तुम्ही इथे आहात, श्वास घेत आहात, ऐकत आहात. याचा अर्थ तुमचं बळ संपलेलं नाही आणि हे स्वामींना हवं असतं की माझा भक्त झुकला तरी तुटू नये, थांबला तरी हरू नये, अश्रू आले तरी आत्मा ढळू नये. हे ते जे चाललंय ना तुमच्या आयुष्यात, तेच फक्त एक टप्पा आहे. ही समाप्ती नाही, ही सुरुवात आहे. स्वामी समर्थ तुम्हाला आज सांगत आहेत, माझा भक्त जर तुटतो तर मी त्याला जोडतो आणि जर कोणी त्याचं नुकसान करत असेल तर मी त्याचं संरक्षण करतो. या एका भावनेवर विश्वास ठेवून पुढे पाऊल टाका, कारण तुमचा मार्ग अजून संपलेला नाही आणि प्रवास अजून सुंदर नक्कीच होणार आहे. म्हणून कधी स्वतःशी प्रामाणिक होऊन विचार केलायत का की आज आयुष्यात काय कमावलं? लोकांचं कौतुक की स्वतःचा अपमान? पोटासाठी मेहनत की आत्म्याचं उपासमार? आपण रोज चालतोय, धडपडतोय, पण कुठं पोहोचतोय हेच माहिती नाही. डोळे उघडे पण स्वप्न बंद आहेत, हात भरलेले पण मन रिकाम आहे. अशा क्षणी एक गोष्ट आपल्याला थांबायला भाग पडते, थकवा. आणि हाच थकवा म्हणजे स्वामींची पहिली हाक असते, कारण ते कधीही गर्जनेनं हाक देत नाही. ते फक्त अश्रूतून बोलतात, श्वासातून सांगतात आणि मौनातून समजतात. स्वामी समर्थ हे केवळ काही भक्तांचे रक्षक नाहीत, ते थकलेल्याला साथ देणारे, हरवलेल्या दिशा दाखवणारे आणि तुटलेल्यांना पुन्हा जोडणारे आहेत. जगात तुम्हाला कितीही जण सांत्वन देतील, पण मनाचं ओझं हलकं करणारं कोण असेल तर ते फक्त स्वामींचं स्मरण आहे. कारण ते फक्त ऐकत नाहीत, ते समजून घेतात आणि ज्याला समजून घेतलं जातं त्याचं दुःख अर्थ होतं. आणि हे सगळे अनुभव आहेत श्रद्धेच्या पाठीवर चालणाऱ्या लाखो भक्तांचे. आयुष्यात जेव्हा सगळं थांबतं तेव्हा आपलं आतलं जग चालू राहतं आणि त्या अंतर्गत आवाजात जर स्वामी हे नाव मिसळलं तर जग कितीही कोसळलं तरी मन उभं राहतं. कारण हे नाव म्हणजे वादळातला नांगर आहे, अंधारातला दीप आहे आणि लढणाऱ्या आत्म्याला मिळणारा निवांत श्वास आहे. कितीदा आपण असं म्हणतो की आता पुरे झाले, पण त्या क्षणीच एखादी घटना, एखादं वाक्य, एखादं दर्शन आपल्याला सांगून जातं अजून काही संपलेलं नाही. काही वेळा आपण मनात असं वाटून घेतो की स्वामी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत, आमच्या प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. पण त्यांचा कृपेचा मार्ग हा आपल्याला माहिती नसतो. त्यांची पद्धत ही मानवी गणिताने चालत नाही. ते जे करतात त्यामागे काळाचा मोठा आराखडा असतो. ते फक्त आपल्या भक्तांची तयारी पाहतात आणि जेव्हा भक्त आतून पूर्णपणे नम्र, शांत, संयमी आणि समर्पित होतो तेव्हाच कृपा प्रकट होते. कारण कृपा ही बाहेरून येणारी गोष्ट नाही, ती आतून उमलणारी शक्ती आहे. कधी कधी संकट ही शिक्षा वाटतात, पण ती संधी असतात स्वामींच्या अधिक जवळ जाण्याची.
स्वतःच्या अंतरात्म्याशी पुन्हा नातं जोडण्याची आणि एकांतात बसून स्वतःला सांगायचं, मी जे गमावलंय ते केवळ माझं नव्हतं आणि जे राहिलं आहे तेच माझं खरं आहे. कारण असं कोणतंही संकट नाही जे तुमचं संपूर्ण अस्तित्व हिरावून नेऊ शकेल. जर तुमच्या हृदयात अजून श्रद्धा शिल्लक आहे तर तुम्ही हारलेले नाही, तुम्ही अजूनही चालत आहात आणि चालणं म्हणजे जीवन आहे. स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे भीती दूर करणं आहे, त्यांचं स्मरण म्हणजे काळजाला कवच मिळणं आहे आणि त्यांचं नामस्मरण म्हणजे स्वतःचं अस्तित्व पुन्हा ओळखणं आहे. तेव्हा जेव्हा शंका मनाला खायला उठते तेव्हा तुमचं अस्तित्व जय जय रघुवीर समर्थ या मंत्रात विलीन करा. कारण या मंत्रात असा ध्वनी आहे जो थेट तुमच्या अंतरात्म्यात जाऊन सगळे गोंधळ थांबवतो. स्वतःच्या डोळ्यात बघून स्वतःलाच विचार करा, मी काय इतका तुटलोय? उत्तर मिळेल, कारण मी सगळ्यांना सांभाळताना स्वतःला हरवलंय. आणि मग पुढचं उत्तर द्या, माझा शोध मी आता सुरू करतोय, फक्त स्वामींच्या सहवासात. आणि हा शोध म्हणजे खरी साधना आहे, जी मंदिरात नव्हे तर तुमच्या दैनंदिन आयुष्यात, घरात, रसोईत, पायातल्या चपलेत आणि मनातल्या ओल्या कोपऱ्यात चालू असते. तुम्ही जेव्हा चुकलात तेव्हा लोकांनी पाठ फिरवली, पण स्वामींनी नाही. कारण ते चूक पाहत नाही, ते मन पाहतात. जेव्हा तुम्ही अपयशाने मोडलात तेव्हा सगळे हसले पण स्वामी रडले. आणि जेव्हा तुम्ही अश्रू डाळले तेव्हा सगळे गेले पण स्वामी तुमच्याजवळ राहिले. कारण स्वामी हे प्रेम आहेत, न्याय आहेत आणि आदर आहेत, जे नात्याच्या पलीकडचं नातं आहे. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि स्वामींवर अपार भक्ती आणि माया नक्कीच तुम्ही केली पाहिजे. तुम्ही किती वेळा स्वतःशी बोललात आणि मनातच गप्प झालात, कारण समोर उत्तर देणारं कोणीच नव्हतं. किती वेळा तुम्ही तुमचं दुःख गिळलं, कारण घरातले म्हणाले, आता काय रडून काय होणार आहे? पण तुमच्या अंतरातला आवाज मात्र सतत ओरडत राहिला की माझ्या वेदनांचं मूल्य कोण समजून घेणार? आणि त्या क्षणी जर कोणी समजून घेतलं असेल तर तो फक्त आणि फक्त स्वामी समर्थ आहेत. आणि कारण जेव्हा तुम्ही संपूर्ण जगापासून निराश होता तेव्हा स्वामी तुमच्यासाठी आशा होऊन उभे राहतात. आणि ते थेट काही बोलत नाहीत, पण त्यांच्या असण्याची अनुभूती एवढी गरज असते की शब्दांची गरजच राहत नाही. तुम्ही त्यांच्या पायाशी बसून काही न बोलता शांत होतात आणि ती शांतता तुमच्या मनाला ऊर्जा देते. कारण जिथे शब्द संपतात तिथे कृपा सुरू होते. तुम्ही कितीही मोठं दुःख अनुभवत असाल, स्वामींचं एक स्मरण म्हणजे त्या वेदनेवर लावणारी औषधी फुंकर असते. जेव्हा कोणाचे लक्ष नाही तेव्हा ते पाहत असतात, जेव्हा कोणी पाठ फिरवतं तेव्हा ते पाठीशी उभे राहतात आणि जेव्हा तुमचा आवाज दाटून येतो तेव्हा ते तुमचं मौन ऐकतात. म्हणूनच हे लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही, तुम्ही विसरलेले गेलेले नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही हरवलेले नाही. कारण जोपर्यंत स्वामींचं नामस्मरण सुरू आहे तोपर्यंत कशाचंच दार पूर्णपणे बंद होत नाही. स्वामी समर्थांनी भक्तांना कधीच फक्त भक्त म्हणून पाहिलं नाही, त्यांनी त्यांच्या अश्रूंना ओळख दिली, त्यांच्या मनाच्या ओझ्याला स्वतःच्या झोळीत घेतलं, त्यांच्या चुका दूर करत त्यांना नवं जीवन दिलं. मग ते कोणीही असो, गरीब, अपयशी, एकटा, म्हातारा, स्त्री, पुरुष, स्वामींसाठी सर्व भक्त सारखे आहेत. कारण ते कर्मावर न्याय करतात पण मनावर प्रेम करतात. म्हणूनच जर तुमच्या आयुष्यात अपयश आली, जर लोकांनी नकार दिला, जर घरात विसंवाद झाला, तर स्वामींच्या नावात विसावून जा. कारण त्यांचा दरबार बंद होत नाही आणि त्यांचं प्रेम कधी आटत नाही. आपल्याला अनेकदा वाटतं की वेळ निघून गेले, आता उशीर झालाय, पण स्वामी म्हणतात, उशीर होतो पण अंधारात हरवलेला नेहमी प्रकाशाच्या दिशेने वळवतो. तेव्हा ज्या क्षणी तुम्ही असं म्हणता की आता मला काही समजत नाहीये, त्या क्षणी स्वामी म्हणतात, आता मी समजावून सांगतो. पण त्यासाठी तुम्ही तुमचं मन खुलं ठेवलं पाहिजे. कारण बंद मनात ना शब्द जातात ना कृपा जाते. त्यासाठी हळूहळू मन मोकळं करत जा, त्यांच्याशी संवाद साधत जा. फक्त एवढं म्हणत जा, स्वामी आज नका काही द्यायला, फक्त थोडा वेळ माझ्यासोबत राहा. आणि विश्वास ठेवा, ती साथ हजार रुपयांपेक्षा अधिक उपचारकारक असते. आणि तुमचं जीवन किती थकलं, कोसळलेलं, बिघडलेलं असलं तरी तुम्ही अजूनही जिवंत आहात. याचं कारण म्हणजे तुमचं आयुष्य अजून अपूर्ण आहे. आणि स्वामींच्या कृपेने जे काही बाकी आहे ते अद्भुत आहे. कारण ते चुकत नाहीत, विसरत नाहीत आणि कधी सोडून जात नाहीत. माणसाचं प्रेम आटांवर आधारित आहे आणि ते असतं सुद्धा, पण स्वामींचं प्रेम निस्वार्थ असतं. म्हणून जर जगाने दूर सारलं ना तुम्हाला, तर नाराज होऊ नका. कारण देव नेहमी तिथे येतो जिथे माणूस हार मानत असतो. म्हणून हारल्याला नक्कीच स्वामी मदत करत असतात. तुम्ही किती वेळा आयुष्याला समजावून घ्यायचा प्रयत्न केलात आणि उलट पक्षी ते तुम्हाला अजून गोंधळात टाकत गेलं. कितीदा मनातले प्रश्न घेऊन झोपलात आणि सकाळी त्याच प्रश्नाचं उत्तर शोधत उठलात. पण कधी थांबवून हे विचार केलात का की कदाचित उत्तर शोधायचं नसतं, ते स्वतःहून तुमच्यापर्यंत यायचं असतं. फक्त थोडा संयम ठेवायचा असतो आणि हा संयम मिळतो तो श्रद्धेतून. आणि श्रद्धा वाढते
तेव्हा जेव्हा तुम्ही तुमचं मन देवाच्या पायाशी मोकळं करता. स्वामी समर्थांनी कधीच समृद्ध भक्त निवडले नाहीत. त्यांनी नेहमी तुटलेले, गहिऱ्या जखमांमधून वाहणारे, एकटेपणाच्या खोल पाण्यात बुडालेले भक्त निवडले आहेत. त्यांना स्वतःच्या भक्तीने वर काढलाय. कारण जेव्हा मन पूर्ण ओसाड होतं तेव्हा त्यात विश्वासाचं बीज पेरलं जातं आणि त्यावर कृपेचा शिडकाव झाला की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी घडायला लागतात. म्हणून जर आज तुमचं मन अशा ओसाड अवस्थेत असेल तर समजा की स्वामी त्याला नव्याने जिवंत करायला तयार आहेत. कधी वाटतं की आपण किती मागितलं पण काही मिळालंच नाही. पण त्या मागणाऱ्यांच्या मागे हेतू काय आहे आणि होता हे तपासायला हवं. आपण मागत होतो की फक्त हिशोब ठेवत होतो? भक्ती ही व्यवहार नसते, ती तर नातं असतं. जिथं मागणं फार नसतं आणि मिळणं भरपूर असतं. स्वामी हे मागणं पूर्ण करणारे नाहीत, ते अंतःकरण वाचवणारे आहेत. ते फक्त तुमचं ओझं हलकं करतात, तुमचं मन मोकळं करतात आणि तुमच्या आत्म्याच्या थरथरत्या झुंबरात विश्वासाचा प्रकाश पेटवतात. तुम्हाला जर असं वाटत असेल की हे सगळं ऐकून थोडा हलकं वाटतंय, डोळ्यात थोडा ओलसर भाव निर्माण झालाय, तर समजा की हे शब्द तुमच्यासाठी होते. स्वामींच्या प्रेरणेनेच हे शब्द तुमच्यापर्यंत आले. कारण त्यांना माहिती होतं की आज तुमचं मन बोलायला कोणीतरी हवं होतं आणि एकटेपण नुसतं झाकायचं नव्हतं, ते ओळखलं जायला हवं होतं आणि आज ते झालंय. आता पुढच्या क्षणापासून तुमचं मन हेच देवालय आहे, जिथं दररोज देवाची प्रार्थना नव्हे तर स्वतःशी प्रामाणिक संवाद होईल, जिथं पूजा नव्हे तर क्षमा असेल, जिथं भजन नव्हे तर मनाची शांतता असेल आणि जिथं अर्पण नव्हे तर समर्पण असेल. हेच स्वामींचे खरे मंदिर आहे आणि हीच त्यांची खरी पूजा आहे. आजपासून एक छोटा पण मजबूत निश्चय करा. कोणतीही परिस्थिती असो, मी स्वामींचं स्मरण सोडणार नाही. जेव्हा मन थकेल तेव्हा नामस्मरण करीन आणि जेव्हा अडचण येईल तेव्हा आतल्या श्रद्धेला घट्ट धरून ठेवीन आणि जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटेल तेव्हा पुन्हा नव्यानं सुरुवात करीन. कारण मी एकटा नाही, माझ्या पाठीशी माझे स्वामी समर्थ आहेत आणि ते मला पूर्णत्वाने मदत करत आहेत आणि ते माझ्या पाठीमागे कायम असेच उभे असतील, हे मात्र निश्चित आहे. कधी विचार केलात का की तुम्ही रोज सकाळी डोळे उघडता तेव्हा तुमच्या शरीरात काय येतं? फक्त प्राण नाही, त्या श्वासात एक अदृश्य शक्ती मिसळलेली असते, जी तुम्हाला जागा करते, पुन्हा चालायला लावते आणि जिथे तुमचं मन हरवलेलं असतं तिथे एक अल्लद स्पर्श देऊन सांगते, उठ. अजून खूप काही बाकी आहे आणि त्या स्पर्शाचं नाव आहे स्वामी समर्थ. मन कधी क्षणात ढवळून निघतं. एका शब्दाने माणूस तुटतो, एका आठवणीने डोळे भरून येतात, एका अपमानाने आत्मा गलबलतो आणि मग वाटतं की आता आपलं स्वतःवरचं नियंत्रण सुटलंय. पण त्याच वेळी एक न बोलता जाणवणारा हात हा आपल्या खांद्यावर पडतो आणि तो सांगतो, मी आहे तुझ्याजवळ. सावर स्वतःला. हा अनुभव ज्याने घेतलाय त्याचं संपूर्ण जीवन बदललाय. स्वामी समर्थांची कृपा ही अशा वेळी उमटते जेव्हा माणूस थांबतो, जेव्हा तो संपूर्णपणे मोडतो. कारण जेव्हा तुमचा अहंकार संपतो तेव्हा तेवढंच स्थान तुमच्या मनात कृपेचं निर्माण होतं आणि स्वामी म्हणतात, तू फक्त तूट, मी तुला पुन्हा जोडतो. आणि ही जोड ही भावनिक नाही, ती आध्यात्मिक असते. ही जोड तुमचा भूतकाळ विसरते आणि भवितव्यावर प्रकाश टाकते. स्वामी समर्थांची शिकवण सांगते की तू कधीच अपयशी नाहीस, तू फक्त अजून प्रयत्नांमध्ये आहेस. आणि ही भावना मनात उतरली की माणूस आपोआप शांत होतो. कारण संघर्षात शांती शोधणं हीच खरी साधना असते. स्वामींचं स्मरण केवळ संकट टाळण्यासाठी नाही, तर संकटांना सामोरे जाण्याचं बळ मिळवण्यासाठी असतं. कधी वाटतं की आयुष्य हातातून निसटतंय, योजना अपूर्ण राहतात, लोक निघून जातात आणि आपण जिथे होतो तिथे जावत. पण स्वामींचं एक वचन आहे, तू मागे नाहीस, तू फक्त योग्य वेळेची वाट बघतोय. आणि ही वाट पाहणं म्हणजे निष्क्रियता नाही, ही वाट पाहणं म्हणजे अंतरंग साफ करणं आहे, स्वतःची तयारी करणं आहे आणि जे हवं आहे त्यासाठी पात्र होणं आहे. जर तुमचं मन खूप बोलत असेल, रात्रभर शांत झोप लागत नसेल, तर समजा की आज काहीतरी थांबवायचं राहिलंय आणि काही भावनांना पूर्ण श्वास द्यायचा राहिलाय. म्हणून शांतपणे डोळे मिटा आणि मनात एकच उच्चार करा, जय जय रघुवीर समर्थ. आणि बघा तुम्ही आतून हळूहळू शांत होत जाल. कारण हा मंत्र फक्त उच्चार नाही, तो एक ऊर्जा आहे जी तुमचं तुटलेलं अंतर्मन सांगते. आणि नक्कीच स्वामी समर्थ सांगतात की तू हरवलास असं वाटतंय, पण मी तुझ्याच पाठीमागे आहे. म्हणून एकदा अंधाराचा क्षण येतो तेव्हा त्याला शेवट समजू नका, तो एक नव्या उजेडाची तयारी असते. आणि जसं रात्र संपल्याशिवाय सूर्य उगवत नाही, तसंच काही दुःख भोगल्याशिवाय कृपाही प्रकट होत नाही. ही प्रक्रिया आहे, ही परीक्षा नाही. तुमचं आजचं दुःख उद्याचं सामर्थ्य बनू शकतं. फक्त ते दुःख पचवताना तुमचं मन अडथळायला नको. आणि त्यासाठी स्वामींचं स्मरण हे सर्वात मोठं औषध आहे. हे स्मरण म्हणजे मनाची नळी साफ करणं आहे, जिथे साचलेले राग, दुःख, निराशा साचून राहिलेली असते. आणि आज साचलेपणा तुम्हाला हलकं होऊ देत नाही. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा.
कारण स्वामींना तुमचा विश्वास हवाय. ते तुमचं ऐकतात, पण त्यांच्या उत्तरांची भाषा तुमच्यापेक्षा वेगळी असते. ते उत्तर शब्दांमध्ये नसतं, ते अनुभवांमध्ये असतं. ते उत्तर संकटामागे लपलेलं असतं, कधी अपमानाच्या छायेत, कधी आसूंच्या धारेत, पण त्याच उत्तरांमध्ये तुमचं नवं आयुष्य दडलेलं असतं. आणि म्हणून कधी असा क्षण येतो जेव्हा डोळ्यांमध्ये झोप असते पण मनात शांतता नसते, जेव्हा शरीर थकलं असतं पण विचार थांबत नाहीत, तेव्हा आपल्याला वाटतं की बाहेरचं काही बदलावं, पण खरी गरज आहे आपल्या आतल्या जगात एखादा नवा सूर्योदय व्हावा. आणि तो सूर्योदय कुण्या औषधानं होत नाही, तो फक्त स्वामींच्या नावाच्या किरणांनी होतो. जेव्हा मन हळूच म्हणतं, स्वामी बाद झाला आता, मला सावरणं हवं आहे, आणि तेव्हा हे शब्द त्यांच्या कानांपर्यंत जातात आणि तुमच्या हृदयाच्या कपाटात एक नव्या शक्तीचा किरण नक्कीच उतरत असतो. आपण कितीदा तरी वाट पाहत राहतो की कोणीतरी येईल, समजून घेईल, डोक्यावर हात ठेवेल आणि म्हणेल सांभाळून घे, पण वास्तवात असं कोणीच येत नाही. आणि म्हणूनच स्वामींनी तुम्हाला स्वतःसाठी जाग केलाय. तुम्ही स्वतःसाठी उभं राहायचंय आणि तेच करताना त्यांची साथ जाणवते. कारण तुमचा हातच हाताला लागणं शक्य नसतं, पण तुमचं मन जेव्हा स्वामी म्हणतं, तेव्हा त्यांच्या कृपेचा स्पर्श तुमचं मन ढवळून टाकतो. स्वतःला पुन्हा एकदा शोधा आणि लक्षात ठेवा की आयुष्याने तुम्हाला कितीही मोडून टाकलं तरी तुम्ही अजूनही धडपडणाऱ्या आत्मा आहात. आणि असा आत्मा स्वामी कधीच एकटा सोडत नाही. तुमचं अडथळणं त्यांच्यासाठी हसू येण्यासारखं नसतं, ते सावरण्यासारखं असतं. आणि त्यासाठीच त्यांनी तुम्हाला थांबवलं आहे. स्वतःकडे परत वळण्यासाठी कितीदा तरी आपण स्वतःशी प्रामाणिक न राहता केवळ परिस्थितीला दोष देत राहतो. पण स्वामी समर्थ सांगतात, परिस्थिती म्हणजे क्षणभंगूर सावली आहे, पण तू स्वतः म्हणजे शाश्वत तेज आहेस. हे स्वतः जेव्हा लक्षात येतं ना, तेव्हा माणूस लोकांवर अवलंबून राहणं थांबवतो आणि आपल्या श्रद्धेवर उभं राहायला शिकवतो. आणि श्रद्धा जेव्हा बळकट होते, तेव्हा कुठलीही अडचण हळूहळू पावलाखालांची वाळू होते. स्वामी समर्थांचे आशीर्वाद फारच अदृश्य स्वरूपात काम करतात. ते संकट दूर करतात, पण ती संकट आधी मनाला मजबूत करण्यासाठी येतात. तुम्ही एखाद्या धक्क्याने हादरता, रडता, चिडता, पण शेवटी तुमचंच मन म्हणतं आता पुढे जायचंच आहे. हा निर्णय तुमचा नसतो, ती त्यांच्या प्रेरणेची एक झलक असते. कारण तुमचं पाय लटपटतं तरी त्यांच्या आशीर्वादातला आधार अजिबात डगमगत नाही. तुम्हाला गरज आहे फक्त एक छोटा पण ठाम निर्धार करण्याची. मी पुन्हा चालणार आहे, पुन्हा उभं राहणार आहे आणि त्यांचं नाव घेत घेत आयुष्याला नव्याने सामोरं जाणार आहे. हा निर्धार जो करतो ना, त्याच्याच पाठीशी असते त्या अनंत सामर्थ्याची साथ, जी कोणालाही न दिसणारी पण अनुभवता येणारी असते. आज तुम्ही ऐकताय याचा अर्थ तुमचं मन अजूनही शोधाच्या अवस्थेत आहे. आणि जिथे शोध असतो तिथे स्वामी भेटतात. कारण त्यांना त्या मनाचा गंध ओळखता येतो, जो थकलेला असतो पण हरवलेला नसतो, जो गोंधळलेला असतो पण श्रद्धेपासून दूर गेलेला नसतो. माणूस बाहेरून थकतो तेव्हा विश्रांती घेतो, पण जेव्हा तो आतून थकतो तेव्हा त्याला शब्द नव्हे शांती हवी असते, त्याला सल्ला नव्हे साथ हवी असते, त्याला उपाय नव्हे फक्त कोणीतरी हळूवार हात ठेवावा असं वाटतं. आणि त्या क्षणी जर कोणी असतो तर तो एकच आहे, स्वामी समर्थ. त्या अस्तित्व वाऱ्यासारखं आहे, दिसत नाही पण जाणवतं. आणि अशाच क्षणी ते तुमच्या श्वासात उतरून तुमचं अंतर्मन हलकं करतात. स्वतःला ओळखणं ही भक्तीची सुरुवात आहे, स्वतःला स्वीकारणं ही कृपेची पायरी आहे, आणि स्वतःला माफ करणं ही आत्मिक उंची आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या भूतकाळाला माफ करता, तेव्हा भविष्यकाळ तुमचं स्वागत करतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मागे जे गेलं त्याकडे मागे वळून बघू नकोस, पुढे बघ, कारण मी तिथे उभा आहे. आणि हीच ती दिशा आहे जिथून खरं आयुष्य सुरू होतं. स्वामींना काही हवं असतं का तुमच्याकडून? नाही. त्यांना तुमचं मन हवं असतं, संपूर्ण तुटकं नाही, अधांतरी नाही, घाबरलेलं नाही, तक्रार करणं नाही. त्यांना हवं असतं तुमचं अश्रूंनी ओलसर झालेलं पण त्यांच्या नावाने पवित्र झालेलं एक मन. आणि जेव्हा ते मन त्यांच्या चरणी टेकतं तेव्हा ते कुठलंही संकट हातात घेतात आणि भक्तांसाठी सहज पार करून देतात. तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही, तुम्ही अजून श्वास घेताय याचं एकच कारण आहे, तुमच्यात अजूनही काही करायचं बाकी आहे, काही शिकायचं बाकी आहे, आणि काही लोकांच्या आयुष्यात तुमचं अस्तित्व कृपेसारखं पोहोचवायचं बाकी आहे. आणि त्या प्रवासात जर कोणी सोबत असेल तर तो आहे तुमचं स्वतःचं मन आणि त्यामध्ये ठामपणे विसावलेलं स्वामींचं नाव. शेवटी हेच लक्षात ठेवा, आयुष्य कधी सरळ रेषेत जात नाही, ते कधी वळण घेतं, कधी कोसळतं, कधी दळमळतं. तर पण प्रत्येक वळणावर जर तुम्ही जय जय रघुवीर समर्थ म्हणाल तर त्या रेषेवर कृपेचं छायाचित्र उमटतं आणि जे तुमच्या प्रत्येक टप्प्यावर तुमचं मार्गदर्शन करत असतं आणि तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी तयार असतं. म्हणून आपण किती वेळा स्वतःला स्वतःपासून लपवत जगतो, दुसऱ्यांच्या अपेक्षांच्या ढगांमध्ये आपला आकाश हरवतो,
आणि मग एक दिवस असं वाटायला लागलं की आपण अस्तित्वच फसवाय आणि आपण जसं जगतोय तसं आपलं मन नाहीच आणि जसं आपलं मन आहे तसं आपल्याला जगता येत नाही. हा संघर्ष इतका खोल असतो की शरीर थकलं असलं पण मन अधिक थकलं असतं आणि हृदय चालत असतं पण आत्मा मात्र हळूहळू विझत असतो. आणि अशा अवस्थेत एकच शब्द आपल्याला पुन्हा जिवंत करत असतो, स्वामी. स्वामी समर्थांचं नाव हे फक्त धार्मिक मंत्र नाही, ते एक मानसिक औषध आहे. जेव्हा मन गोंधळात असतं, रात्रभर डोळा लागत नाही, श्वास घ्यायला जड वाटतं, तेव्हा मनातला एक खोल आवाज सांगतो, स्वामी मला काहीच नको, फक्त तुमचं असणं वाटत राहू दे. आणि तो आवाज तुमचं आयुष्य बदलतो. कारण हे नाव मनात एक विश्वास निर्माण करतं, मी अजूनही आहे, कारण माझे स्वामी अजूनही आहेत. कितीदा आपल्याला वाटतं की माझं आयुष्य चुकीचं आहे, पण स्वामी म्हणतात तू चुकलेला नाहीस, तू फक्त थकलायस आणि थकलेल्याला विश्रांती हवी असते, शिक्षा नाही. आणि ही विश्रांती कुठून मिळते? ती मंदिरात नव्हे, ती घरात नाही, ती इतरांमधून नाही, ती फक्त तुमच्या अंतरात्म्यातून मिळते. आणि जेव्हा त्या मनात स्वामी नावाचं एक दिवा लावला जातो ना, त्या दिव्याच्या प्रकाशात आत्मा पुन्हा एकदा स्वतःचं प्रतिबिंब बघायला लागतो. कधी वाटतं की आपण खूप काही गमावलंय, आयुष्य, संधी, नाती, पैसा, स्वप्न. पण स्वामी सांगतात, जे गेलं ते संपलं नाही, ते तुझं नव्हतंच. जे खरं तुझं आहे ते मी स्वतः जपतोय. आणि म्हणूनच आज जे आहे त्याला स्वीकारायचं, जे नाही त्याला शांतीने सोडून द्यायचं. कारण तुमचं संपूर्ण आयुष्य एका अपूर्ण क्षणावर बंद नाही होणार. तुम्हाला अजून जगायचं आहे आणि स्वामींनी तुम्हाला जपलेलं आहे. तुमचं मन जर आज खूप ओझ्याने भरलेलं असेल, तर स्वतःलाच एकदा घट्ट मिठी मारा, डोळे मिटा आणि मनात एवढंच बोला, स्वामी मी खूप बोललोय, खूप विचार केलाय, आता फक्त तुमचं मौन ऐकायचं आहे. आणि हळूहळू तुम्हाला जाणवेल की कोणतीही बाह्य गोष्ट तुम्हाला सावरू शकत नव्हती. फक्त ही एक भावना पुरेशी होती, तुम्ही एकटे नाही आहात, एवढं मात्र लक्षात ठेवा. कधी कधी असं वाटतं की सगळ्यांनी फसवलंय, की कुणी आपलं नव्हतं, की कुणी आपण फक्त वापरले गेलो आणि नंतर विसरलो गेलो. पण हे क्षण माणसाला स्वतःच्या सावलीशी ओळख करून देतात. आणि हीच ती जागा असते जिथं स्वामी समर्थ भेटतात. कारण ते नेहमी त्या जागी असतात जिथं माणूस स्वतःला हरवतो. तेव्हा ते हळूच येतात आणि म्हणतात, कसाही असलास तरी तू माझाच आहेस. हा आवाज कोणालाही बाहेरून ऐकू येत नाही, पण ज्याच्या मनात एक पोकळी असते त्यालाच तो आवाज आतून उमगतो. स्वामी समर्थ हे शब्दात नाही, ते अनुभूतीत आहेत. म्हणूनच जेव्हा डोळे मिटून त्यांच्या नावाचा स्मरण केला जातो, तेव्हा डोळ्यात अश्रू नसले तरी मन ओलसर होतं, शरीर थकलेलं तरी आत्मा उठून उभा राहतो. आणि तेव्हा लक्षात येतं की आयुष्यात खूप लोक आली, खूप नाती जोडली गेली, पण ज्यांनी मन ओळखलं ते फक्त एकच आहेत, स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि म्हणून किती वेळा आपण स्वतःला दोष दिलाय, कितीदा आपण स्वतःला निकामी, अपयशी, अपराधी समजलाय. पण स्वामी म्हणतात, तुझा आत्मा पवित्र आहे, फक्त त्याच्यावर परिस्थितीचं धूळ बसलेली आहे, चल मी ती स्वच्छ करतो. आणि अशा भावना अशा क्षणी उमटतात जेव्हा माणूस स्वतःशी संवाद करताना थांबतो, रडतो आणि गप्प होतो. कधी वाटतं की माझं आयुष्य दुसऱ्यांसाठी जगत गेलो, स्वतःसाठी काहीच उरलं नाही. पण हा जो त्याग तुमचं पुण्य बनतो. आणि ह्याच त्यागाच्या पाठीवर स्वामींचं वरदहस्त असतो. कारण त्यांनी भक्तांकडून केवळ शब्दांची प्रार्थना मागितली नाही, त्यांनी फक्त एक गोष्ट मागितली, तुझं मन खरं हवं, तुझं प्रेम निरपेक्ष हवं आणि तुझा विश्वास पक्का हवा. आणि ज्यांच्याकडे हे तीन गोष्टी असतात त्यांना आयुष्यात स्वामींची सोबत कधीच कमी पडत नाही, हे मात्र निश्चित आहे. तुम्ही कितीही दुःख सहन केलं असेल, पण आजपर्यंत त्याहून बाहेर पडून तुम्ही इथे आहात याचं एकच कारण आहे, स्वामींचं संरक्षण तुमच्या डोक्यावर होतं. आणि ते दिसत नव्हतं पण ते होतं. त्यांनी तुम्हाला सावरलं जेव्हा तुम्ही सगळ्यांपासून हरवलात, जेव्हा तुम्ही स्वतःला विसरलात, तेव्हा त्यांनी तुमच्या हृदयात स्वतःचं अस्तित्व जागा केलं. आणि आज तुम्ही फक्त एवढं मनात बोला, स्वामी आज काही बोलू नका, फक्त माझ्या पाठीशी राहा. मी चालतो, मी पडतो, मी उठतो, पण आता हे सगळं तुमच्या सावलीतच करतो. आणि बघा, हळूहळू तुमच्या आयुष्यात बदल जाणवायला लागेल आणि विचार शांतीकडे वळतील, दुःख हलकं होईल आणि मन नव्यानं चालायला लागेल. म्हणून जग दररोज बदलतं, पण एक गोष्ट कधीच बदलत नाही, ती म्हणजे स्वामी समर्थांचा तुमच्यावरचा विश्वास. हो, त्यांनी तुमच्यावर विश्वास टाकलाय म्हणून त्यांनी तुम्हाला अजूनही श्वास दिलाय. त्यांनी तुमचं मन अजूनही विचारक्षम ठेवलंय. त्यांनी तुमचा अंतरात्मा अजूनही जिवंत ठेवलाय. कारण ज्याच्यावर स्वामींची कृपा असते त्यांचं आयुष्य थांबत नाही, ते फक्त योग्य वळण घेऊन पुढे चालायला लागतं. आणि जर आयुष्यात कोणी नातं तोडलं असेल, जर अपमान पचवावा लागला असेल, जर सगळं संपल्यासारखं वाटत असेल, तर समजा की ते शेवट नाही, ती फक्त एक शक्ती जमा होण्याची प्रक्रिया आहे. स्वामी समर्थ कोणत्याही गोष्टीचा शेवट करत नाहीत,
ते प्रत्येक अंधाऱ्या वळणावर एक नवीन उजेड ठेवून जातात. फक्त तो उजेड दिसायला लागतो तेव्हा मनात श्रद्धेचा दिवा लागलेला हवा. कधी वाटतं आता पुढे काहीच नाही, पण स्वामी म्हणतात सगळं संपल्यावरच खरं काहीतरी सुरू होतं. आणि ही सुरुवात अचानक नसते, ती मनातल्या हळूवार कृपेने होते. जिथं शब्द नसतात तिथं कृपा असते. जिथं उपाय तकतात तिथे स्वामींचा आधार हा नक्कीच सुरू होत असतो. मन कधी सावरतं जेव्हा ते स्वतःशी बोलायला लागतं. आणि तुम्ही जेव्हा स्वतःशी स्वामी म्हणत स्वतःचं अस्तित्व मान्य करताना, तेव्हाच तुमचा आतला संघर्ष शांत होतो. तुम्ही त्या दिवशी जिंकता ज्या दिवशी तुम्ही स्वतःला क्षमा करता, स्वीकारता आणि शांततेनं स्वतःकडे बघता. आजपासून एक प्रतिज्ञा मनात नोंदवा. काय झालं त्यावर आता शोक नाही, काय मिळालं त्यावर अभिमान नाही, पण जे बाकी आहे ते स्वामींच्या सोबत विश्वासाने जगायचं आहे. आणि भावना मनात घट्ट बसली की कोणतंही वादळ तुमचं आयुष्य तोडू शकत नाही, हे मात्र निश्चित आहे. कधी स्वतःला आरशात बघून वाटतं का की ही नजर फक्त आता पूर्वीसारखी तेजस्वी नाही, की या चेहऱ्यावर हास्य आहे पण आत्मा शांत नाही, की आपण जगतो आहोत पण आत काहीतरी हरवलंय. जेव्हा माणूस स्वतःकडे बघणं थांबवतो तेव्हा त्याचा आत्मा हळूहळू कोसळायला लागतो आणि मन न बोलता आवाज करू लागतं. आणि त्यावेळी हेच मन जर स्वामी म्हणाल तर तो आवाज थांबत नाही, तर मार्ग दाखवायला सुरुवात करतो. कारण स्वामी समर्थ यांचं नाव हे मंत्र नसून जीवनातील दिशा आहे, ज्याला कधीही हरवता येत नाही. जरी माणूस स्वतःपासून दूर गेला तरी ते नाव त्याला पुन्हा पुन्हा स्वतःकडे ओढतं जातं. आणि कधी स्पर्शाच्या स्वरूपात, तर कधी अश्रूंच्या रूपात, कधी एकाकी रात्रीतल्या श्वासांमध्ये, तर कधी आपल्या स्वतःच्या धडपडीत. त्या श्वासाला थांबायला भाग पाडणाऱ्या खोल भावना म्हणून हे नाव उमगतं. तेव्हा समजतं की आपलं जीवन संपलेलं नव्हतंच, ते फक्त थांबलेलं होतं. थोडा वेळ थांबवण्यासाठी की आपण थोडं आत पाहावं आणि स्वतःकडे परत वळावं आणि पुन्हा नवा प्रकाश घेऊन उठावं. माणसाच्या आयुष्यात प्रत्येक वेळी जे घडतं त्याला आपल्याला समजून घ्यायचं नसतं. कधी कधी ते फक्त सहन करायचं असतं. कारण त्या सहनशीलतेतूनच निर्माण होतो एक शक्तीचा झरा, जो थेट आपल्या अंतकरणातून वाहतो. आणि हाच झरा म्हणजे स्वामी समर्थ यांची कृपा असते. कारण जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच काहीतरी मोठं सुरू होतं. आणि नक्कीच हेच गूढ आहे त्यांच्या प्रेमाचं, नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाचं आणि त्यांच्या हळूवार असणाऱ्याच्या कृपाछत्राचं, जे दररोज आपल्यावर आहे पण आपल्याला ते जाणवत नाही. कारण आपण बाहेर बघण्यात इतके गुंततो की आजचं कोलमडलेपण लक्षात येत नाही. आणि मग एक दिवस मन नक्कीच सनकन थांबतं आणि डोळे भरतात, श्वास अडथळतो आणि मग आपण थांबतो, डोळे मिटतो आणि आतून एकच शब्द निघतो, स्वामी. आणि त्या एका शब्दाने सगळं आयुष्य बदलायला लागतं. स्वामी समर्थ ही केवळ श्रद्धेची जागा नाही, ते पुनर्जीवन देणारे अनुभव आहेत. जेव्हा आयुष्यात कोणीच उरत नाही तेव्हा ते उरतात. आणि जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा त्यांचं मौन पूर्ण करतं. जेव्हा आपण हरतो तेव्हा ते हात धरतात आणि म्हणतात मी हाय रे, थोडं चालून दाखव. आणि ही शक्ती असते जी लाखो तुटलेल्या मनांना पुन्हा चालायला लावते. कारण ते म्हणतात की जो स्वतःला गमावतो त्यालाच मी सापडतो. आणि म्हणूनच जर आज तुम्ही तुटलेले, थकल्यागत, हरवलेले, गोंधळलेले असाल तर फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्ही शोधत आहात आणि जे शोधत असतात त्यांना स्वामी नक्की सापडतात. कारण शोध हीच आध्यात्मिक ओळख असते आणि ओळख हीच कृपेची पहिली पायरी असते. कधी तुम्ही असं म्हटलंय का की मी आता नकोसा झालोय, माझी गरज कोणाला उरलेली नाही, माझं अस्तित्व फक्त कामापुरतं आहे. पण हे ऐकणारा कुणी नसेल तेव्हा ही भावना आत खोलवर साठते आणि एक दिवस मन ओसाड होतं. पण जिथं मन ओसाड होतं तिथं स्वामींचं अस्तित्व बहारायला लागतं. कारण ते भरलेल्यामध्ये कमी दिसतात आणि रिकाम्यांमध्ये जागा घेतात. म्हणूनच जर आज तुमचं मन रिकामं असेल तर समजा की स्वामींचं जागा घेण्याचं काम सुरू झालंय. आणि त्यासाठी फक्त स्वतःचं मन उघडं ठेवायचं आहे. शंका नको, संकोच नको, अपराध भावना नको. फक्त एक ओलसर नम्रता ठेवायची आहे आणि म्हणायचं आहे की स्वामी बाद झालं, आता मला तुमच्याकडे यायचं आहे. जीवन म्हणजे फक्त दिवस जगणं नाही, जीवन म्हणजे प्रत्येक संध्याकाळी स्वतःला सावरून पुन्हा नव्यानं उठवणं आहे. की ही शक्ती स्वामी समर्थांच्या नावाने दिली जाते. हे नाव कधी मागे खेचत नाही, ते फक्त पुढे ढकलतं. पण एकटं नाही, नक्कीच त्याच्या सावलीत, त्याच्या आशीर्वादात, त्याच्या दृष्टिक्षेपात आणि त्याच्या वेळेवर. ते म्हणतात की सगळ्यांनी नाकारलं तरी मी तुझा हात कधी सोडणार नाही. आणि ही भावना मनात बाळगली की कोणतंही वादळ असो, कोणतंही अपमान असो, कोणतीही तोडलेली नाती असोत किंवा कुठलीही हरवलेली दिशा असो, सगळं आपोआप हलकं होतं आणि माणूस पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहतो. कधी वाटतं की हे दुःख का माझ्यात वाट्याला आलंय, मी कुणाला काहीच केलं नाही तरी मीच एवढा वेदनेत काय. पण स्वामी समर्थ सांगतात की दुःख ही शिक्षा नाही, ती एक साधना आहे, ती एक संधी आहे आणि ती
तुझ्या आतल्या दिव्याला जागावं किंवा एखादा का ते दिव्य जागं झालं की ते कोणतंच अंधार टिकू शकत नाही. हीच ती दीक्षा आहे आणि जी तुमचं आयुष्य बदलेल आणि यासाठी कोणताही मोठा प्रयत्न करण्याची गरज नाही. फक्त दररोज हळूच डोळे मिटा आणि एक शांत श्वासात एवढंच म्हणा, स्वामी आज काही नको, फक्त माझं मन शांत राहू दे. आणि बघा, त्या दिवसापासून तुमचं मन स्वतःच आयुष्य नव्यानं लिहायला लागेल. आणि नक्कीच स्वतःवरचा विश्वास परत मिळवणं हेच खरी भक्ती आहे. कारण स्वामी समर्थांनी कधी मूर्तीची पूजा सांगितलेली नाही, त्यांनी अंतर्मनाची स्वच्छता सांगितलेली आहे. आणि त्यांनी बाहेरच्या आडंबराचा त्याग केलाय आणि मनाच्या ओलाव्याला नक्कीच महत्त्व दिलाय. तेव्हा जेव्हा तुम्ही म्हणता ना की मी अपुरा आहे, तेव्हा ते म्हणतात की मी आहे की तुझं अपुरेपण पूर्ण करायला. तेव्हा जेव्हा तुम्ही म्हणता की माझ्याकडे काहीच नाही, तेव्हा ते म्हणतात की मी आहे ना की तुला सगळं देण्यासाठी. पण या संवादासाठी तुम्ही फक्त मन उघडलं पाहिजे, कारण बंद मनात कृपा शिरत नाही आणि उघड्या मनात अडचणी टिकत नाही. तुमच्या हृदयात जर आजही राग आहे, वेदना आहे, अपेक्षांचं ओझं आहे, तर त्याला थोडं मोकळं करू द्या. कारण जेव्हा मन मोकळं होतं तेव्हाच नव्या प्रकाशाला जागा मिळते. जे मन भरलेलं असतं ते इतरांचं ऐकू शकत नाही आणि जे मन शांत असतं ते स्वतःचा आवाज ऐकायला लागतं. आणि हा जो आवाज असतो जो हळूहळू स्वामींच्या कृपेचा अनुभव बनतो. आणि मग लक्षात येतं की आपल्याला दुसऱ्यांकडून नाही तर आतूनच उत्तर मिळत होते. पण फक्त आपण त्याला थांबून ऐकलं नव्हतं. आजपासून एवढं नक्कीच तुम्ही करा की स्वतःला दोष देणं थांबवा, स्वतःकडून राग ओढू नका घेऊ आणि स्वतःचं मन एकदा घट्ट करून ठेवा आणि म्हणावं की जे झालं ते झालं, आता पुढे स्वामींसोबत चालायचं आहे. जेव्हा मनामध्ये ही प्रतिज्ञा होते तेव्हा कृपेची दिशा बदलते आणि सगळं जग जसं होतं तसंच राहूनही आपल्याला ते वेगळं वाटायला लागतं. कारण आपल्या मनाचा दृष्टिकोन बदलतो आणि ज्याचं मन सावरलंय त्याचं आयुष्य आपोआप नक्कीच सावरत असतं. कधी कधी आपण इतकं बोलतो, इतकं ओरडतो, इतकं विचार करतो की आयुष्य आपल्याला ऐकूच येत नाही. आणि त्या कोलाहलात आपण विसरतो की सगळं उत्तर ही शांततेच्या गाभाऱ्यात लपलेली असतात. स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा माणूस थांबतो तेव्हा मी चालायला लागतो, जेव्हा माणूस गप्प बसतो तेव्हा मी बोलायला लागतो आणि जेव्हा माणूस स्वतःपासून पूर्ण थकतो तेव्हा मी त्याच्या आत प्रकट होतो. ही कृपा कुठल्या मोठ्या पूजा अर्चनेनं मिळत नाही, ही फक्त पूर्ण समर्पणानं मिळते. जेव्हा तुम्ही आयुष्याला सांगता की आता मी माझं काहीतरी हवं असं नाही म्हणणार, मी फक्त असतो आहे आणि मी अस्तित्वात आहे, कारण माझा विश्वास अजून मरणारा नाही. आणि तेव्हा स्वामी म्हणतात, तुझं न बोलणं मी ऐकतोय, तू जिथं संपतोस तिथून मी सुरू होतो. हाच तो क्षण असतो जेव्हा माणूस आयुष्याच्या खऱ्या अर्थाचा स्पर्श करतो. तुम्हाला वाटतं का की तुमचं मन इतकं गोंधळलेलं आहे की कुठं थांबायचं, कुठं बोलायचं, कुणावर विश्वास ठेवायचा हे समजत नाही? मग एवढंच करा, श्वास घ्या, डोळे मिटा आणि त्या आतल्या आवाजाला फक्त थांबू द्या. कुणाला दोष देणं, स्वतःवर राग करणं, जुने प्रसंग पुन्हा पुन्हा आठवणं सगळं बाजूला ठेवा आणि स्वतःला शांततेत फक्त एक वाक्य सांगा, स्वामी अजून बोललेले नाहीत, मग मी घाई का करतोय? आणि हळूहळू तुम्हाला लक्षात येईल की हा श्वास हलका होतोय, मनाचे थरथर थांबायला लागलेत, विचार कमी झालेत आणि आत एक न दिसणारी शक्ती स्थिर होत चालली आहे. कधी वाटतं की आपण फक्त जगण्यासाठी जगतोय, काहीतरी सतत गमवत चाललोय आणि ते गमवताना काही मिळतं की नाही हेच लक्षात राहत नाही. मग असं वाटतं की हे केवळ थांबावं, पण थांबून काय होणार? काहीच नाही. पण थांबणं म्हणजे हरवणं नाही, थांबणं म्हणजे शुद्ध होणं आहे. आणि शुद्धता स्वामींच्या उपस्थितीत घडते, कारण ते कुठेही धावपळीत भेटत नाही, ते नेहमी तुटलेल्या क्षणांमध्ये भेटतात. जेव्हा तुम्ही म्हणता मी संपलोय, तेव्हा ते म्हणतात आता मी सुरू होतोय. आणि ही सुरुवात इतकी शांत असते की तुमच्या आतला अंधार हळूहळू मागे सरकू लागतो. माणूस जेव्हा थकतो तेव्हा त्याला सल्ला नको असतो, त्याला सोबत हवी असते, त्याला उत्तर नको असतात, त्याला समजून घेणारी नजरेची गरज असते. आणि जेव्हा ही नजर सगळीकडे हरवते तेव्हा ती नजरेची जागा स्वामींचं अस्तित्व घेते. कारण ते म्हणतात तू जेव्हा सगळ्यांपासून हरवतोस तेव्हाच मी तुला सापडतो. आणि म्हणूनच तुमचं एकटेपण, तुमचं रडणं, तुमचं शांत होणं हे सगळं व्यर्थ नाही. हेच तर तुमचा आध्यात्मिक दरवाजा उघडण्याचं काम करते. कितीदा आपण म्हणतो की माझं नशीब फाटलेलं आहे, माझं आयुष्य निराशेने भरलेलं आहे. पण हे कुणी ठरवलेलं नसतं, हे आपणच ठरवत असतो. कारण आयुष्य नेहमी एक वाट देत असतं. फक्त आपली नजर ही वाट नक्की शोधायला तयार असली पाहिजे. आणि ती नजर बदलते ती केवळ श्रद्धेमुळे, आणि श्रद्धा जागृत होते ती फक्त स्वामींच्या नावाने. कारण त्यांच्या नावात अशा ऊर्जेचा झरा आहे जो थकलेल्या मनातही आशेचं झाड फुलवतो. कधी कधी आपण म्हणतो की स्वामी सगळं संपलंय, आता मला काही वाट लागत नाही. पण त्या क्षणी त्यांच्या दिशेने केलेल्या हाकेला
उत्तर देण्यासाठी ते क्षण आलेले असतात. कदाचित आयुष्य तुमचं ऐकतंय, पण तुम्ही स्वतःला ऐकू देत नाहीत. म्हणूनच स्वामी आपल्याला थांबवतात, परिस्थितीत अडकवतात, लोक दूर करतात. जेवढं आपल्याला वाटतं की सगळं तोडलं गेलंय, तेवढ्या हळुवारपणे त्यांची कृपा आपल्याला आतून तोडायला सुरुवात करते. स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे अहंकार नव्हे, ती भक्तीची सुरुवात आहे. कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवता. कारण तुम्ही त्या कृपेचा परिणाम आहात आणि तुम्ही त्या विश्वासाचं मूर्ती रूप आहात. आणि हे सत्य लक्षात घेतल्यावर तुमचं मन कोणत्याही परिस्थितीत शांत राहायला शिकतं. मग कितीही अंधार असो, कितीही अपमान, कितीही गमावलेली स्वप्न आहे, तुम्ही चालत राहा. आणि तुम्ही चालत राहता सुद्धा. कारण तुमचं चालणं म्हणजेच त्यांचा विश्वास आहे. तुमचं मन जर आज भरलेलं वाटतंय राग, द्वेष, भीती, अपराध, निराशा, आत्मग्लानी, तर त्याला हळूच विचार करा, हे सगळं घेऊन तू कुठं जायचंय? काही सापडेल का? काही सुटेल का? आणि मग त्याच मनाला असं सांगायचं, चला स्वामींकडे चालूया. तिथं काही मागायचं नाही, काही बोलायचं नाही, फक्त बसायचं आहे शांत होऊन त्यांच्यासमोर. आणि बघा, ते तुमच्या मनातल्या प्रत्येक भाराला हलकं करत जातील. त्यांचं असणं म्हणजे उपाय नाही, ते थेट अनुभव आहे. जो वेळेच्या काठावर उभा राहतो आणि म्हणतो, थांब, अजून तुझ्यासाठी वेळ आहे. तुम्हाला वाटत असेल की तुमचं दुःख खूप मोठं आहे, पण जेव्हा तुम्ही स्वामींच्या चरणी ते दुःख ठेवाल, तेव्हा ते त्यांचं महत्त्व कमी करत नाहीत, पण ते तुमचं मन मोठं करतात. आणि मोठ्या मनात दुःख लहान होत जातं. अश्रू फक्त वाहत नाहीत, ते आतली साठलेली सगळी काळी जळमटं बाहेर टाकत असतात. आणि जेव्हा अश्रूंच्या पाठीवर स्वामींचं स्मरण असतं, तेव्हा ते अश्रू पवित्र होतात आणि मन अगदी स्वच्छ होतं. कधी तुम्ही स्वतःशी प्रामाणिक होऊन विचार केलात का, की इतकं सगळं सहन करूनही आपण अजून का चाललोय? काय आहे असं आपल्या आत की जे अजूनही संपलेलं नाही? तर उत्तर असं आहे, कारण तुमचं मन अजूनही स्वामी नावावर विश्वास ठेवून आहे. कारण तुमचं मन अजूनही कुणाची तरी सावली शोधते, जे समजून घेईल, स्वीकारेल आणि फक्त ऐकून घेईल. तुम्ही कितीही बोललात, कितीही समजावलत, स्वतःला कितीही सल्ले घेतले, कितीही धडपडलात, पण शेवटी जेव्हा तुम्ही शांत झालात, तेव्हा फक्त एक नाव तुमच्या आत उमटलं, स्वामी समर्थ. हे नाव तुम्ही कधी शिकले नाहीत, हे नाव तुमचं कोणी पाठ करून दिलं नाही. हे नाव तुमच्या श्वासात आलं. कारण जिथे शरीर संपतं तिथून आत्मा सुरू होतो, आणि जिथं आत्मा थकतो तिथं स्वामी बोलायला लागतात. आणि ते फक्त सांगत नाहीत, हे जाणवतात त्यांच्या वाणीशी, शब्दात आणि भाषात नाही, पण ते अनुभवात आहे. म्हणून ज्याने अनुभव घेतलाय त्याला सांगावं लागत नाही की स्वामी कोण आहेत. त्याला फक्त शांत बसून स्वतःला सांभाळता येतं. कारण स्वामींचं स्मरण म्हणजे स्वतःकडून स्वतःकडे परतण्याचा रस्ता आहे. तुम्ही जर आज एकटं वाटतंय, खसलेलं वाटतंय, आयुष्यावरचा विश्वास ढासळल्यासारखा वाटत असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी तुम्हाला कदाचित दूर केलं असेल, पण तुम्ही ज्यांना मनात मान दिला ते स्वामी अजूनही तुमच्या पाठीशी आहेत. कारण माणूस विसरतो, पण देव विसरत नाही. आणि जेव्हा सगळं मागे पडतं, तेव्हा देव पुढे उभा राहतो आणि तो म्हणतो, तू घाबरू नकोस, मी आहे की. हे मी आहे इतकं साधं वाटतं, पण जेव्हा तुमच्या मनात कोणीही राहत नाही ना, तेव्हा हे दोन शब्द संपूर्ण आयुष्याचं उत्तर बनतात. हीच ती साथ असते, जी दिसत नाही पण श्वासात मिसळते, जी बोलत नाही पण मनात उमटते, जी स्पर्श करत नाही पण आत खोलवर हलवून टाकते. कधी कधी आयुष्य अगदी धुसर होतं, कोणीतरी दार बंद करतं, काहीतरी आपल्याला निघून जातं, आणि नक्कीच आपण बघत राहतो, पण प्रयत्न करत राहतो, सावरायचा प्रयत्न करतो. पण कधी कधी अशा काळात आयुष्य आपल्याला थांबवतं, म्हणतं थांब, हे सर्व सावरायचं काम तुझं नाही. आणि मग समोर येतो एक असा प्रकाश, जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो की आपण इतके दिवस आपल्या मनाशी कसे वागलो. आपल्याला ज्यांना समजावून घ्यायचं होतं त्यापेक्षा अधिक आपण स्वतःपासूनच दूर गेलो होतो. आणि मगच आठवतं, आपण हरवलेलो नव्हतो, आपण फक्त थकलो होतो. आणि स्वामी म्हणतात की थकलाय म्हणजे हरलाय असं नसतं. थकलेल्याला विश्रांती हवी असते, शिक्षा नाही. तुमचं मन कधी आतून डगमगलंय का? असं वाटायला की नक्कीच आता बाद झालं, अजून पुढे शक्य नाही. डोकं शांत होत नाही, रात्र झोप लागत नाही, कुणी ऐकत नाही. मग अशा वेळी तुमच्या मनाला फक्त एकच गाठ हवी असते, स्वामी आहेत ना, एवढंच पुरेसं असतं. यासाठी कितीही विद्वान ग्रंथ वाचले, तात्विक चर्चा केली, पण ज्यांच्या मनात एकाच शब्दावर विश्वास आहे, स्वामी, त्याला आयुष्य अजून एक संधी देतं. कारण श्रद्धा ही परमशक्ती आहे. ती जेव्हा प्रकट होते ना, तेव्हा कोणताही आधार फार काळ टिकत नाही. तो काळोख फक्त त्यांच्यापर्यंत असतो जो स्वतःच्या प्रकाशाला ओळखत नाही. किती वेळा आपल्याला वाटतं की मी फक्त इतरांसाठी जगलोय आणि स्वतःसाठी काही उरलेलंच नाही. आणि ही भावना इतकी खोलवर जाते
की मग माणूस स्वतःशीच दुरावा ठेवतो आणि तो फक्त करत राहतो. जबाबदाऱ्या, तडजोडी, शंका, आमलग्लानी, पण यात स्वतःची ओळख हरवते. आणि जेव्हा ही हरवलेली ओळखच आयुष्यातलं शांतत्व घेऊन जाते, तेव्हा हळूहळू शरीर चालतं पण आत्मा बसतो. आणि मग तो उठवतो फक्त एक आवाज, जय जय रघुवीर समर्थ. आणि बघता बघता हे चार शब्द आपल्या रक्तात साठायला लागतात आणि डोळ्यात ओल येते, पण मनात शांततेचा पहिला झरा फुटतो. स्वामींना समजून घ्यायला शब्द लागत नाहीत, त्यांच्या नात्यात तर्क लागत नाही, त्यांनी दिलेलं काही सांगून होत नाही. त्यांच्या कृपेचा अर्थ सगळ्यांकरता वेगळा असतो, पण एक गोष्ट सारखी असते, ती म्हणजे त्यांची सोबत, जी कधी बरोबर चालणाऱ्याला माणसाच्या रूपात असते, कधी एकांत रात्रीच्या एका श्वासात असते, कधी एखाद्या पुस्तकात, कधी मंदिराच्या घंटानादात, कधी स्वतःच्या डोळ्यात साठवलेल्या थेंबात. म्हणून जर तुम्ही कधी स्वतःच्या अश्रूंबद्दल संकोट वाचत घेत असाल ना, तर तो थेंब बाजूला नका टाका, कारण तो थेंब तुमच्या मनातील कृपेची पहिली चव असतो. स्वामींनी कधी सांगितलं नाही की भक्त व्हा, त्यांनी कधी सांगितलं नाही की तुमचं जीवन सोडून देवासाठी जगवा. त्यांनी फक्त एकच सांगितलंय, स्वतःला विसरू नका. कारण ते माहीत होतं की जो स्वतःला ओळखतो त्याला देव सापडतो, आणि जो स्वतःकडे पाठ फिरवतो त्याला सगळं जग पण रिकामं वाटतं. म्हणून आज जर तुम्ही स्वतःला हरवलं असेल, जर स्वतःच्याच मनाशी संबंध तुटलेले वाटत असतील, तर एवढंच करा, डोळे मिटा आणि स्वतःच्या आत एक हाक द्या, स्वामी मी हरवलोय. आणि बघा, ती हाक ऐकली जाईल. तात्काळ प्रतिसाद नाही मिळाला तरी मनात एक जागा मोकळी होईल आणि तिथून सुरू होईल परत एक नवा प्रवास. हा प्रवास बाहेरचा नाही, हा प्रवास आतला आहे, जिथे संकट थांबणार नाहीत आणि संपणार नाहीत, पण त्यांना तोंड देण्याची शक्ती मिळेल. आणि जिथे अपेक्षा पूर्ण होतीलच असं नाही, पण समाधान गवसेल. जिथे प्रेमाच्या बदल्यात फसवणूक मिळेल, पण स्वतःवरचा विश्वास टिकेल. जिथे सगळं गमावून एक गोष्ट जिंकू शकाल, तिथं ती म्हणजे मनाची शांतता आहे. आणि ही शांतता म्हणजे स्वामींची कृपा आहे. म्हणून आज फक्त एवढं करा, स्वतःला दोष देणं थांबवा, स्वतःच्या मनावरचा विश्वास परत मिळवा, स्वतःच्या अस्तित्वाला क्षमा करा आणि एक क्षम नक्कीच मन भरून आणि भरभरून जगा आणि श्वास घ्या. आणि त्या श्वासात मनात फक्त एकच शब्द उमटू द्या, स्वामी. आणि बघा, त्या श्वासात वजन कमी होईल, त्या मनाचं ओझं हलकं होईल आणि त्या क्षणात तुम्हाला जाणवेल तुम्ही एकटे नाही आहात, तुम्ही कधी एकटे नव्हता. स्वामी कायम तुमच्या सोबत होते आणि कायम तुमच्या सोबती स्वामी असतील सुद्धा, हे मात्र निश्चित खरं आहे. आणि स्वामी भक्तांनो, हा नक्कीच तुम्हाला संदेश आवडला असेल तर आपल्या संदेशला एक लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि चांगल्या संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.